हॅलो मित्रांनो, आपल्याला MHUID कसा तयार करायचा आहे हे आपल्याला या व्हिडिओमधून शिकायचं आहे. सर्वात प्रथम गुगल क्रोम ओपन करायचं आहे. त्यानंतर MHUID टाईप करू एंटर करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येते, त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या इंटरफेस आलेला आहे. ह्या इंटरफेसमध्ये लॉग इनवर जायचं आहे. लॉग इनवर गेल्यावर जिओ पोर्टल लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो आपला काही सेवार्थ आय डी आहे तो या ठिकाणी क्लिक करायचा आणि सेंड ओ टी पी करायचा आहे. जो आपला मोबाईल या सेवार्थ आय डीला लिंक असेल त्या मोबाईलवर आपला ओ टी पी येतात, तो या ठिकाणी ओपन करायचा आहे. मी तो ओ टी पी या ठिकाणी टाकत आहो. नंतर व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे. तर असा इंटरफेस तयार होत आहे. त्यानुसार आपला डिस्ट्रिक्ट पूर्ण जिल्हा याच्यात येत आहे. त्यानुसार आपण आपला जिल्हा, तालुका, आपलं जे खेडा आहे ते खेड्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर विलेज पंचायत डिपार्टमेंट येतात. त्यानंतर आपल्याला मॅपिंग काय करायचं आहे तो. माझं काम नवीन असल्यामुळे मी न्यू मॅपिंग सिलेक्ट करत आहे. त्यानंतर असिस्ट ऑफ डिपार्टमेंट येते. त्यामध्ये आपल्याला जे काम आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आता माझं काम रोडचं असल्यामुळे मग ग्रामपंचायत रोड करत आहे. सब एसेटमध्ये अंतर्गत रोड असल्यामुळे इंटरनल रोड करत आहे. आणि सिलेक्ट MHUID वर गेलेलं असता आपल्या गावाचा नकाशा या पद्धतीने त्या ठिकाणी आलेला आहे. यामध्ये आता आपण आपलं लोकेशन त्याच्यात टाकायचं आहे. जिओ टॅगिंग ज्या ठिकाणचं आपल्याला काम करायचं आहे त्याचा लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यासाठी आपण इथून जे एडिट ऑप्शन आहे या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला लॉंगिट्यूड लॅटिट्यूड टाकायचा आहे. टाकल्यानंतर गो टू लोकेशनवर जायचं आहे आणि कन्वर्ट करायचं आहे. त्या ठिकाणी आता आपल्याला ह्या पॉईंट आलेला आहे. ह्या पॉईंटवर जाऊन आपल्याला इथे झूम करायचं आहे आणि एक्झॅक्ट आपल्या लोकेशनवर आपण गेलेला जाणार आहोत. झूम केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी हा पॉईंट दिसत आहे. या ठिकाणी आपण पहिलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते लोकेशन याच्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आता आपलं हे दुसरं रजिस्ट्रेशन करत आहोत आपण. आपण या पॉईंटला आलेलो आहे. या पॉईंटला आता झूम करायचं आहे आपल्याला. झूम करून इकडे आपल्याला हे जिओ हे करायचं आहे लोकेशन जिओ. आता आपण त्या पॉईंटवर आलेला आहोत. आपण त्या ठिकाणी आपण त्या पॉईंटवर आलेला आहोत लोकेशनवर. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणला झूम करायचं आहे. आपला पॉईंट हा पॉईंट आहे आपला. तर ह्या पॉईंटवरून त्या ठिकाणी आपला पॉईंट आहे. या पॉईंटवरून आपल्याला जे रस्ता आहे तो लोकेशन आपल्याला या एरोवरून ड्रा करू इथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून डबल क्लिक करून त्या लोकेशनपर्यंत जायचं आहे. यात चेकिंग फॉरेस्ट बाउंड्री म्हणून मेसेज आलेला आहे. लोकेशन एक्झॅक्ट काढत आहोत आपण. त्यानंतर ते लोकेशन असं आहे समोर. चुकी झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीने आपला हे लोकेशन झालेलं आहे. त्यानंतर असा मेसेज आला आहे, त्याला येस प्रोसीड म्हणून करायचं आहे. आणि त्यानंतर आपला मेजरमेंट त्या ठिकाणी टाकायचं आहे, किती मेजरमेंट आले तर. आणि ते मेजरमेंट टाकल्यानंतर मी माझ्या रोडचं मेजरमेंट टाकत आहे.
या ठिकाणी मी मेजरमेंट टाकून हे केलेलं आहे. त्यामध्ये आता एंटर आपल्याला समोरच्या स्टेपवर जातं, त्यामुळे हे असा सर्फेस आला, इंटरफेस आला, याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येणार आहे, आपण माहिती बरोबर भरायची. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काम सुरू झालेलं आहे त्या दिनांक टाकायचे. त्यानंतर काम पूर्ण झालं त्याची एक फाईल आपल्याला याच्यात सबमिट करायची आहे. आणि त्यानंतर इस्टिमेट कॉस्ट किती आहे ते सबमिट करायची आहे. आणि त्यानंतर आपला जो प्लॅन आहे ते हा स्कीम कोणती आहे त्या स्कीमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर कामाचं कोणत्या पद्धतीचे काम आहे ते याच्यात करायचं आहे. आणि जनरेट MHUID वर करायचं आहे.